कधी काळी भारतीय जनता पार्टीचा अगदी जवळचा मित्रपक्ष असलेला राष्ट्रीय समाज पक्ष हा आता मात्र महायुतीपासून दुरावला गेलेला आपणाला दिसत आहे। गरज सरो आणि वैद्य मरो अगदी याच म्हणीप्रमाणे प्रतिकूल परिस्थितीत भारतीय जनता पार्टीला साथ देणाऱ्या या मित्रपक्षाची आठवण किंवा गरज सध्या वाटत नाहीये। 2014 आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीत आपली ताकद छोटीशी का असेना परंतु ती पूर्णपणे भाजपला देण्याचा प्रयत्न हा राष्ट्रीय समाज पक्षाने केला होता। एकंदरीत आज भारतीय जनता पार्टी सोबत अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना असे मोठमोठे पक्ष आहेत, परंतु अगदी सुरुवातीच्या काळात भारतीय जनता पार्टीला पाठबळ देणारा या छोट्या घटक पक्षांचा विसर आता भाजपच्या नेत्यांना पडलेला दिसतोय आणि त्यामुळेच या छोट्या घटक पक्षांची सध्याची परिस्थिती ही फारशी ठीक दिसत नाहीये। तरी देखील सर्व बाजूने कंठात पुन्हा एकदा बळ आणून गरुड बराडी घेण्याचा प्रयत्न हे सर्व घटक पक्ष करत आहेत। अशातच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये संपूर्ण राज्यभरात राष्ट्रीय समाज पक्ष हा सर्व जागा स्वबळावर लढण्याची शक्यता आहे आणि याबद्दलची भूमिका वेळोवेळी त्या पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी स्पष्ट केली आहे। सध्या ना महाविकास आघाडी ना महायुती सोबत ते दिसत आहेत। याउलट एकला चलो रे हा नारा देत महादेव जानकर राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध मतदारसंघात आपले दौरे करत आहेत। अशातच काल फलटण येथे राष्ट्रीय समाज पक्षाचा विजयी निर्धार मेळावा पार पडला। या दरम्यान महादेव जानकर यांनी आपण स्वतः माढा लोकसभा मतदारसंघातून तसेच परभणी लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट केले। या दरम्यान भाषण करत असताना त्यांनी भारतीय जनता पार्टीवर टीकेचे झोड उठवले। आम्हाला नाही विचारलं तर तुम्हाला देखील फौजदाराचा पोलीस करण्याची ताकद महादेव जानकर मध्ये आहे। आम्ही जर तुमच्यासोबत असू तर तुम्ही सत्तेत असाल, अन्यथा तुम्हाला सत्तेत बसू देणार नाही असा जणू काय इशाराच यावेळी जानकरांनी दिला। अशातच राष्ट्रीय समाज पक्ष हा स्वबळावर निवडणुकीला समोर जात असताना मी स्वतः माढा आणि परभणी लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले। माढ्यातील जनतेने राज्यातील स्वार्थी राजकारणाचे सर्व चित्र पाहता मला लोकसभेवर पाठवायचं की नाही हे ठरवावे, तर दुसरीकडे परभणी लोकसभा मतदारसंघातून आपण 2 लाखांपेक्षा जास्त मतांच्या फरकाने लोकसभेवर निवडून जाणार आहोत असा विश्वास त्यांनी यावेळी दर्शवला। तसेच यावेळी महादेव जानकर हा दिल्लीला खासदार म्हणून लोकसभेत जाईल, त्यावेळी महाराष्ट्र राज्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे जवळपास 35 आमदार असतील आणि तेव्हा कोणाला सत्तेवर बसवायचं आणि कोणाला सत्तेवर उतरवायचं याची ताकद ही आपल्या पक्षाकडे असेल। तसेच लोकसभा निवडणुकीला समोर जात असताना माढा आणि परभणी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्षाने घोंगडी बैठकांच्या माध्यमातून आपला जोर वाढवला आहे। त्याद्वारे रासपकडून पोलिंग बूथची तयारी देखील करण्यात आली आहे। अशातच एक नोट आणि एक वोट हा कार्यक्रम राबवत आपण या निवडणुकीत जनतेच्या समोर जाणार आहोत अशा भावना जानकरांनी यावेळी भाषणादरम्यान व्यक्त केल्या। निम्म्याहून जास्त काँग्रेस नेते भाजपात आले आहेत, त्यामुळे जुने मूळ भाजपचे नेते हे सध्या नाराज आहेत आणि त्या सर्व नेत्यांचा आशीर्वाद जानकरांच्या पाठीशी आहे। तसेच महायुती किंवा महाविकास आघाडीसोबत आमची कसलीही चर्चा चालू नसून आम्ही स्वबळावरच ही लोकसभेची निवडणूक लढणार आहोत असं देखील यावेळी जानकरांनी स्पष्ट केले। एकूणच जानकरांनी सांगितलेल्या माढा आणि परभणी लोकसभा मतदारसंघात जर विचार करायला गेलं तर राष्ट्रीय समाज पक्षाची नेमकी ताकद किती प्रमाणात आहे, तसेच जानकरांनी या दोन्ही मतदारसंघातून निवडणूक लढवली तर त्याचा फायदा किंवा तोटा इतर कोणत्या पक्षाला होईल हे पाहण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमात करणार आहोत। माढा लोकसभा मतदारसंघ हा धनगर बहुल मतदारसंघ आहे। या मतदारसंघात धनगर आणि ओबीसी समाजाचे सर्वाधिक मतदार दिसून येतात। तसेच राष्ट्रीय समाज पक्षाची ताकद देखील या मतदारसंघात कमी जास्त प्रमाणात दिसून येते। या अगोदर 2009 सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महादेव जानकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून स्वतंत्रपणे राष्ट्रीय समाज पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती। त्यावेळी त्यांनी शरद पवारांच्या विरोधात दंड थोपटले होते आणि त्या निवडणुकीमध्ये त्यांना 3 नंबरची मते मिळाली होती। एकूण झालेल्या मतदानापैकी जवळपास 1 लाख मते मिळवण्यात जानकर त्यावेळी यशस्वी ठरले होते। त्यानंतरच्या काळात राष्ट्रीय समाज पक्ष हा महायुतीसोबत गेल्याने 2014 आणि 2019 सालच्या लोकसभा निवडणुकीत
माढ्यातून उमेदवार न देता आपल्या पक्षाची साथ भाजपला त्यांनी दिली. यापूर्वी 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीत महादेव जानकर यांनी राष्ट्रीय समाज पक्षाच्या तिकिटावर आणि भाजपच्या साथीने बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लोकसभेची निवडणूक लढवली होती. बारामती मतदारसंघ हा शरद पवारांचा बालेकिल्ला होता, तरी देखील जानकरांनी आपली पूर्ण ताकद पणाला लावत त्यांना शह देण्याचा प्रयत्न त्यावेळी केला होता. या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला होता, परंतु महायुतीचे उमेदवार म्हणून त्यांना या निवडणुकीत तब्बल 4,50,000 मते मिळाली होती आणि या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्याकडून त्यांचा 70,000 मतांनी पराभव झाला होता. नंतरच्या काळात 2015 साली भारतीय जनता पार्टीकडून महादेव जानकर यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली आणि जानकर हे आमदार झाले. तर पुढे 2016 साली त्यांना पशुपालन, डेअरी तथा मत्स्यपालन विकास मंत्री म्हणून संधी मिळाली. त्यांच्या मंत्रिपदाच्या काळात त्यांनी या खात्याच्या माध्यमातून चांगलं काम करण्याचा देखील प्रयत्न केला. तर पुढे 2019 सालच्या निवडणुकीत स्वतः जानकर हे लोकसभेच्या मैदानात उतरले नाहीत, परंतु विविध मतदारसंघातून त्यांनी भाजपला आपली साथ दिली. अशातच माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना आपल्या राष्ट्रीय समाज पक्षाची ताकद त्यांनी दिली होती आणि त्याच जोरावर निंबाळकर हे महायुतीचे खासदार म्हणून माढ्यातून निवडून आले होते. पुढे 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाला महायुतीकडून राज्यात 2 जागा देण्यात आल्या होत्या. त्यामध्ये दौंडमधून राहुल कुल आणि जिंतूरमधून मेघना बोर्डीकर यांना राष्ट्रीय समाज पक्षातून उमेदवारी मिळणार होती, परंतु ऐन निवडणुकीच्या तोंडावर या दोन्ही उमेदवारांनी राष्ट्रीय समाज पक्षाचा AB फॉर्म न जोडता भाजपच्या चिन्हावर या निवडणुका लढवल्या. त्यामुळे हे दोन्ही उमेदवार अप्रत्यक्षरित्या रासप सोडून भाजपात गेले होते आणि भाजपच्या तिकिटावर ते निवडून देखील आले. या निवडणुकीत भाजपने आपली फसवणूक केली असे आरोप महादेव जानकर यांनी केले. त्यानंतरच्या काळात महायुतीकडून राष्ट्रीय समाज पक्षाला किंवा महादेव जानकरांना कोणतीही राजकीय संधी मिळाली नाही. त्यामुळे दिवसेंदिवस ते भारतीय जनता पार्टीपासून दुरावत गेले आणि अलीकडच्या काळात तर भाजप आणि जानकर यांची गणिते कसलीच जुळताना दिसत नाहीत. भाजपला अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची ताकद मिळाल्यानंतर राष्ट्रीय समाज पक्षाची फारशी गरज भासत नाहीये. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून राष्ट्रीय समाज पक्षाला एकही जागा मिळण्याची शक्यता दिसत नाही. अशातच जानकर हे आपली स्वतःची वेगळी चूल मांडणार हे जवळपास निश्चित आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीमधून माढा लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रीय समाज पक्षाला सोबत घेत महादेव जानकर यांना दिली जाणार अशी चर्चा मधल्या काळात सर्वत्र सुरू होत्या, परंतु नंतर या चर्चा हवेत विरघळून गेल्या. तसेच जानकरांनी देखील आपल्या कोणाशीही चर्चा चालू नसल्याचे वेळोवेळी स्पष्ट केले. त्यामुळे जानकरांची रासप ही येणाऱ्या निवडणुकीत नेमकी काय भूमिका घेईल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. माढा लोकसभा मतदारसंघातून स्वबळावर जानकरांनी निवडणूक लढवली तर विजयी होण्यासाठी त्यांना या मतदारसंघातून प्रचंड प्रयत्न करावे लागणार आहेत. तर दुसरीकडे परभणी लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. तिथे गेली 2 टर्म सेनेचे संजय जाधव हे खासदार आहेत आणि येणाऱ्या निवडणुकीत महायुतीकडून जाधव यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे. अशातच जानकरांनी या मतदारसंघातून विजय मिळवण्याचा विश्वास दाखवला असला तरी देखील राष्ट्रीय समाज पक्षाची एवढीशी ताकद या मतदारसंघात दिसून येत नाही. परंतु गेल्या 2-2.5 वर्षापासून महादेव जानकर यांनी या मतदारसंघावर लक्ष घातले आहे. तसेच घोंगडी बैठकांच्या माध्यमातून आणि विविध दौऱ्यांच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये आपला चांगला जनसंपर्क त्यांनी वाढवला आहे. त्यामुळे त्याचा फायदा कदाचित परभणीमधून त्यांना होऊ शकतो. एकंदरीत महायुतीच्या बाजूने जर विचार करायला गेलं तर माढ्याची जागा ही भाजपच्या वाट्याला आणि परभणीची जागा ही शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला जाणार आहे हे निश्चित आहे. त्यामुळे जानकरांना महायुतीमधून या दोन्ही जागांपैकी एकही जागा मिळणार नसल्याचे अगदी स्पष्ट आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडे माढ्यातून तगडा असा चेहरा नाहीये. त्यामुळे जानकरांना महाविकास आघाडीने जर सोबत घेतले आणि ही जागा राष्ट्रीय समाज पक्षाला दिली तर मात्र महाविकास आघाडीच्या साथीने रासप माढ्यातून विजय होऊ शकतो. अशी सध्याची एकंदरीत परिस्थिती या मतदारसंघात आहे. येणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे गणित जुळेल का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल. परंतु या दोन्ही मतदारसंघातून राष्ट्रीय समाज पक्षांनी जर स्वबळावर निवडणूक लढवली तर येथून निवडून येण्यासाठी त्यांना खूप मेहनत घ्यावी लागणार आहे.
तसेच इतर कोणत्या तरी पक्षाची साथ त्यांना भेटणं गरजेचं आहे। सध्या तरी या दोन्ही लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रीय समाज पक्षाला स्वबळावर निवडून येणे हे अवघड दिसत आहे। एकंदरीत येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत खासदार होण्याचा चंग महादेव जानकर यांनी बांधला आहे। त्यामध्ये ते यशस्वी होतील का याबद्दलचं आपलं मत काय आहे हे आपण आम्हाला नक्की कळवा आणि हा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे देखील कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।